नमस्कार, मी सतीश शिप्परकर, कृषी सहाय्यक जावली, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण येथे कार्यरत आहे। आज आपण या प्रदर्शनामध्ये कमी खर्चामध्ये ऊसाची रोपे कशी तयार करायचं हे सुपर केन नर्सरीचं टेक्नॉलॉजी आपण आज या प्रदर्शनामध्ये डेमॉन्स्ट्रेशन स्वरूपात आपण इथे शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये कमी खर्चामध्ये ऊसाची रोपे करून आपल्या शेतामध्ये कमी खर्चामध्ये कशी लागवड करावी याच्या अनुषंगाने इथे आज डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्यात येत आहे। यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शेतकऱ्यांना ज्या वेगवेगळ्या नर्सरीमध्ये आहेत त्या नर्सरीमध्ये 2.5 रुपयाला एक रोप भेटत असतं, तर तेच 2.5 रुपयाच्या रोपाचा खर्च कमी करून 50 पैसे ते 60 पैसे कसा करता येईल या अनुषंगाने ही सुपर केन नर्सरी डेव्हलप केलेली आहे। यामध्ये आपण 1 एकराची, 2 एकराची, 3 एकराची अशी मोठ्या प्रमाणात सुपर केन नर्सरी तयार करू शकतो। या पद्धतीने आपण नर्सरी सुपर केन नर्सरी तयार करत असताना आपल्या शेतामध्येच, ज्या शेतामध्ये आपण ऊस लागवड करणार आहोत त्या शेतामध्येच या सुपर केन नर्सरीची तयारी करायची आहे। यामध्ये एक डोळा पद्धतीच्या रोपांची आपण निर्मिती तयार करणार आहोत। यासाठी 40 ते 50 मोकळ्या गोण्या अंतरून त्यावरती 1 इंच मातीचा थर लेअर द्यायचा आहे आणि त्यानंतर 1 इंच मातीच्या थरावरती 1 डोळा पद्धतीची टिपऱ्यांची छाटणी करून त्या मातीच्या लेअरवरती आपण एका सरळ लाईनीमध्ये आपण ती टिपरी अंतरणार आहोत। त्यावरती पुन्हा एकदा 1 इंच मातीचा थर देऊन आच्छादन म्हणून आपण पास्टाचा वापर करणार आहोत। साधारण 21 ते 30 दिवसामध्ये ऊसाच्या बेण्याच्या डोळे उगवून चांगल्या प्रकारे बाहेर येतात आणि ते 25 ते 30 दिवसाचे निर्माण झालेले रोप आपण आपल्या इतर राहिलेल्या शेतामध्ये आपण समप्रमाणात त्याची लागवड करणार आहोत। लागवड करताना 4 फूट 2 ओळीतील अंतर व 1 ते 1.5 फूट 2 रोपातील अंतर आपण इथे ठेवणार आहोत आणि चांगल्या प्रकारे 5000 रोपांची आपण आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये ऊसाच्या डोळ्याची लागवड करणार आहोत। लागवड करत असताना रोग व किडीच्या नियंत्रणासाठी आपण 22 व मेलॅथ्यून नावाच्या कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणार आहोत। त्याचबरोबर ऊसाच्या रोपांची चांगल्या प्रकारे उगवण होण्यासाठी आपण चुन्याच्या निवळीची ट्रीटमेंट त्यांना करणार आहोत, जेणेकरून ऊसाच्या रोपांची चांगल्या प्रकारे उगवण होईल। त्याचबरोबर ऊसाच्या रोपांची चांगल्या प्रकारे उगवण होण्यासाठी ॲसिटोबॅक्टर नावाच्या जैविक खताची, त्याचबरोबर PHB नावाच्या खताची सुद्धा आपण त्याचबरोबर बीज प्रक्रिया करणार आहोत, जेणेकरून ऊसाचे रोग नियंत्रण, कीड नियंत्रण, त्याचबरोबर चांगल्या निरोगी व सशक्त बेण्याची निर्मिती आपल्याला तयार होणार आहे। आणि अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर मेंटेन करून एकरी 100 टनापर्यंत ऊस उत्पादन घेऊ शकतो। धन्यवाद।